Hello friends, I am Eknath Wage sir and welcome in my channel English for us. In this video, we are going to see about the parts of speech and third part is verbs. Verbs means kriyapad. Then what is verb? Verb, the word which shows action, which denotes action. ही वाक्यामध्ये क्रिया दर्शविणारा शब्द. What is that subject is doing? This denotes this verb. हे काय करतात की तो करता काय करताय, कोणती कृती करत आहे ती दर्शवण्याचं काम हे क्रियापद करत असतात. जसं आपण एक वाक्य घेऊ, आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो. आता ईट म्हणजे खाणे आहे की नाही, ईट म्हणजे खाणे, क्रिया आहे की नाही, ती क्रिया आहे. कोण खात आहे, आय, मी आहे की नाही, म्हणजे क्रिया कोण करत आहे ते दर्शवतो. आणि कोणती क्रिया सुरू आहे, खाण्याची. ह्या ईट या शब्दावरून समजते आपल्याला की ती क्रिया आहे, खाण्याची क्रिया करत आहे. ओके. दुसरं घेऊ आपण, वी आर रीडिंग बुक्स. आम्ही पुस्तके वाचत आहोत. पहा, वी आर रीडिंग बुक्स. आता रीड म्हणजे वाचणे, रीडचा अर्थ काय होतो, वाचणे आहे की नाही. मग हा रीड हा शब्द क्रिया दर्शवतो, याचा रूप बदललेला आहे, ते काय आपण नंतर बघू आहे की नाही. रीड म्हणजे वाचणे. या रीड शब्दावर आपल्याला क्रिया समजते की वाचन करण्याची क्रिया. मग हे जे शब्द आहेत, हे जे शब्द आहे वाक्यामधले विच डिनोट्स ॲक्शन, ओके, ते आपल्याला ॲक्शन सांगतात, ॲक्शन दर्शवतात. याला आपण व्हर्ब म्हणतो. याला काय म्हणतो, व्हर्ब म्हणतो. तसं आय एम अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. आणि एम हा क्रिया दर्शवता. एम म्हणजे असणे. एमचा अर्थ काय होतो, असणे. हा सुद्धा क्रियापदाचं काम करत आहे. मग असे भरपूर क्रियापद आहेत. मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहेत की नाही. तर व्हॉट इज व्हर्ब? Verb, a word or a word phrase which shows action, which denotes action. की ज्या शब्दावरून किंवा शब्दसमूहावरून क्रिया दर्शविल्या जाते त्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला क्रियापद असं म्हणतात. एवढं तर समजलं तुम्हाला आहे की नाही. मग आपण इथं पाहिलं, ईट आहे, रीड आहे, एम आहे, हे सगळे क्रियापदे आहेत. मग असे भरपूर क्रियापदे आहेत. मग ते काही प्रकार असतात का, आहे. त्याचे आपण दोन प्रकार पाहू आहे की नाही. देर आर टू टाइप्स ऑफ वर्ड्स. फर्स्ट इज फायनाइट वर्ड्स and second is non-finite words. आता non-finite and finite words याच्यामध्ये काय फरक आहे की नाही. आता फायनाइट वर्ड्स मीन्स which are changed according to the tense, according to the subject, according to the person of the subject. की त्या कर्त्यानुसार, कर्त्याच्या प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी आपण प्रोनाउन्समध्ये शिकलं ना, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. अकॉर्डिंग टू द पर्सन these verbs are changed. According to the tense these verbs are changed. की त्या टेन्सनुसार, त्या कर्त्यानुसार, त्या सिंग्युलर और प्लुरल, वेदर द सब्जेक्ट इज सिंग्युलर और प्लुरल, की तो सब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, एक वचन आहे की अनेक वचन आहे, त्यानुसार सुद्धा जे रूप बदलतो. दिस वर्ब्स आर कॉल्ड फायनाइट वर्ब्स विच आर चेंज अकॉर्डिंग टू द टेन्स, अकॉर्डिंग टू द सिंग्युलर प्लुरल ऑफ सब्जेक्ट, अकॉर्डिंग टू द पर्सन ऑफ सब्जेक्ट. दोज वर्ब्स आर कॉल्ड फायनाइट वर्ब्स. की कर्त्याच्या एक वचन अनेक वचन यानुसार बदलतो, कर्त्याच्या पुरुषानुसार बदलतो आणि वाक्याच्या टेन्सनुसार, काळानुसार जे क्रियापद बदलतात त्यांना आपण फायनाइट वर्ब्स म्हणतो. ते आपण पाहू आता. देन व्हॉट आर द नॉन फायनाइट वर्ब्स? नॉन फायनाइट वर्ब्स दे आर नेव्हर चेंज इन एनी कंडिशन. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलत नाहीत. त्याला आपण नॉन फायनाइट वर्ब्स म्हणतो. त्याला आपण नॉन फायनाइट वर्ब्स. त्याच्यामध्ये येतात इन्फिनिटिव्ह. नॉन फायनाइट वर्ब्स मध्ये काय येतात, इन्फिनिटिव्हज,
पार्टिसिपल्स, अजून एक आहे त्याला आपण जिरण म्हणतो. These finite infinitives, participles and gerunds, these are non-finite verbs. These infinitives never change in any condition, in any tense. त्या टेन्स नुसार, त्या सब्जेक्ट नुसार these infinitives, participles and gerunds are never change. So these are called non-finite verbs. ठीक आहे ना, याला म्हणू आपण non-finite verbs. आता काय प्रकार आहे ते आपण नंतर पाहू. ओके, आता आपण पाहतो फायनाइट वर्ब्स. आपण पाहू आता फायनाइट वर्ब्स. फायनाइट वर्ब्स मीन्स आर वर्ब्स which are changed according to the tense, according to the number of subject, according to the person of subject. की कर्त्यानुसार, कर्त्याच्या काळानुसार, कर्त्याच्या नंबरनुसार, वचनानुसार, कर्त्याच्या पुरुषानुसार आणि काळानुसार बदलणारे क्रियापद. आता कोणते घ्यायचा? रीड, राईट, सिंग, आस्क, वॉक, टॉक, आहे की नाही, फॉल, स्विच. पण आता ही फ्रेज घेतो मी, स्विच ऑन, चालू करणे, आहे की नाही. पुट ऑन म्हणजे कपडे घालणे किंवा कोणती वस्तू अंगावर चढविणे, आहे की नाही. कट म्हणजे कापणे, जॉईन म्हणजे जोडणे, आहे की नाही. फिक्स म्हणजे फिक्स करणे, पेंट म्हणजे रंग देणे. अशा प्रकारे हे सगळे फायनाइट वर्ब्स आहेत. बिकॉज these verbs are changed according to tense, according to subject. की कर्त्यानुसार आणि काळानुसार यांच्यामध्ये बदल होत असतात. आता कसं देखो ते कसं बदलतात? आता फायनाइट वर्ब्स पाहत आहोत ना आपण. फायनाइट वर्ब्स पाहत आहोत. राहुल asks me a question. पाहि वर्बकडे लक्ष द्या. वर्ब आहे आस्क म्हणजे विचारणे. इथं वर्ब आहे आस्क म्हणजे विचारणे. तोच मी असं लिहितो, you ask me a question. इथं लक्ष द्या. ओके, राहुल asked me a question. राहुल asked me a question. तोच वाक्य पहा. राहुल has asked me a question. जर लक्ष द्याल तुम्ही तर त्या काळानुसार आणि त्या ह्याच्यानुसार क्रियापदामध्ये बदल होत आहे. तेव्हा राहुल आस्क्स मी अ क्वेश्चन, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. काळ आहे प्रेझेंट टेन्स. क्रियापदाचा पहिलं रूप आहे, त्याला एस हा प्रत्यय लागलेला आहे की नाही. इथेही प्रेझेंट टेन्स आहे बा. यू आस्क मी अ क्वेश्चन आहे. आज पहिलं रूप आहे, परंतु इथं एस हा प्रत्यय लागला, इथं एस लागला नाही. जे रूप बदलायचं, इथं रूप बदललेला आहे, इथं ओरिजिनल फॉर्म मध्ये आहे, हा रूट फॉर्म मध्ये आहे. कारण याचा हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तृतीय पुरुषी एकवचनी आहे, म्हणजे पुरुषानुसार बदलला. इथं सेकंड पर्सन आहे, द्वितीय पुरुषी आहे, इथं एस नाही लागला, इथं एस लागलेला आहे, म्हणजे पुरुषानुसार बदलला. इथं बघा, इथं प्रेझेंट टेन्स आहे, इथं पास्ट टेन्स असल्याबरोबर काळ रूप बदललेला आहे, आज केलेला आहे, सेकंड फॉर्म वापरलेला आहे. तोच वाक्य आहे, फक्त आपण काळ बदलवला, काळानुसार रूप बदललेला आहे की नाही. इथं बघा, राहुल हॅज आस्क्ड मी अ क्वेश्चन, इथं सुद्धा रूप बदललेलं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. म्हणजे काय होतं की हे फायनाइट वर्ब्स जसं त्याचा काळ बदलतो ना किंवा त्याचा पुरुष बदलतो त्यानुसार त्यांचा रूप बदलत असतो, म्हणून यांना फायनाइट वर्ब्स असे म्हणतात. दुसरा घेऊ आपण. आय सिंग अ सॉन्ग. तोच वाक्य पुन्हा पहा. आय सॅंग अ सॉन्ग. तोच वाक्य पुन्हा पहा. I am singing a song. Same sentence. पुन्हा पहा.
आय हॅव सम अ सॉन्ग. क्रियापद जर एकच आहे. सिंग म्हणजे गायन करणे, सिंग म्हणजे गायन करणे. इथं प्रेझेंट टेन्स आहे. आय सिंग अ सॉन्ग, मी गीत गातो, प्रेझेंट टेन्स आहे, ओरिजिनल फॉर्म आलेला आहे. तेव्हा मी काळ बदलवला, पास्ट टेन्स केला, आय सॅंग अ सॉन्ग, मी गायन केलं, क्रिया झालेली आहे. काळ बदलल्याबरोबर सिंगचं रूप बदललं आहे, सॅंग झालेलं आहे, सेकंड फॉर्म मध्ये आलेला आहे का नाही. इथं पहा 14 घेऊ, आय हॅव संग अ सॉन्ग, मी गीत गायलेलं आहे. परफेक्ट टेन्स मध्ये गेलं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये गेल्याबरोबर त्याचा रूप झाला आहे संग, सिंग, सॅंग, संग. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, जसं जसं काळ बदलत आहे. इथं पहा, आय एम सिंगिंग अ सॉन्ग, सिंगचं सिंगिंग झालेलं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. जसं जसं काळ बदलत आहे तसं तसं त्याचे रूप बदलत आहे. दिस इज द स्पेशालिटी ऑफ फायनाईट वर्ब्स. या फायनाईट वर्बचं हे वैशिष्ट्य आहे की काळ बदलला की त्याचे रूप बदलतात. आधी आता आपण त्या सब्जेक्ट बदलू. आता आय आहे नाही तर आपण सब्जेक्ट बदलू. शी सिंग द सॉन्ग, पारा. आता पास्ट टेन्स करू. सी sang a song. She is singing. आणि she has sung. पाहिजे तेच होता. इथं आय सिंग अ सॉन्ग काळानुसार बदलला. इथं बा पुरुष बदलवला. इथं प्रथम पुरुष ही एक वचनी आहे की नाही. आय हा फर्स्ट पर्सन आहे माहिती आपल्याला, आणि शी हा थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सन आल्याबरोबर क्रियापदाचा रूप बदलला, सिंग्स झाला, एस लागलेला आहे की नाही. म्हणजे पुरुषानुसारही बदललेला, काळानुसार तो बदलला, पण पुरुष बदलला. इथं थर्ड पर्सन आहे, तृतीय पुरुषी आहे. इथं फर्स्ट पर्सन आहे, प्रथम पुरुषी आहे. इथं एस लागलेला नाही, इथं एस लागलेला आहे. बाकी पास्ट टेन्स मध्ये सॅंग हा सिंग, सॅंग, संग हे तर माहिती आहे तुम्हाला आहे की नाही. शी इज सिंगिंग अ सॉन्ग, टेन्स नुसार त्याचं पण रूप बदलले, परंतु या पुरुषानुसार सुद्धा इथं पुरुष बदललेला आहे. फर्स्ट पर्सन आहे, थर्ड पर्सन आहे, त्याचा रूप बदललेला आहे. दिस इज द स्पेशालिटी ऑफ फायनाईट वर्ड्स. व्हॉट आर फायनाईट वर्ड्स? Finite words which are changed according to the tenses of the sentences. वाक्याच्या काळानुसार बदलतात. Again, finite words are changed according to the number of the subject. त्या याच्या सब्जेक्टच्या नंबरनुसार, एक वचन आहे की अनेक वचन आहे त्यानुसारही बदलतात आहे की नाही. आता बघा कसं नंबर आपण म्हटलं थर्ड पर्सन म्हटलं ना, शी सिंग द सॉन्ग. आता दे घेतल्याबरोबर एस नाही लागणार. हाय थर्ड पर्सन आहे, तृतीय पुरुष आहे ना. ही, शी, इट, दे हे तृतीय पुरुषी आहेत आहे की नाही. ही, शी, इट एक वचनी आहे, दे अनेक वचनी आहे. हाय आता थर्ड पर्सनच आहे. शी सिंग्स थर्ड पर्सन आहे, एक वचन आहे, एस लागलेला आहे. पण अनेक वचन केल्याबरोबर एस नाही लागलं इथं, म्हणजे त्याच्या वचनानुसारही त्याच्यामध्ये बदल होतात. ओके. These are finite words. The finite words which are changed according to the tense, according to the number of subject, according to the person of subject. These are called finite words. त्यांना आपण finite words म्हणतो. इथं समजलं तुम्हाला, लक्षात आलं असेल. मग असे finite words हजारो आहेत, लाखो आहेत. मग त्याच्यामध्ये पुन्हा क्लासिफिकेशन करता येते का? करता येते, कारण याच्यामध्ये रूप बदलत आहे. सिंग, सॅंग, सम. याच्या आधी काय पाहिलं आपण? आस्क है ना. याच्या आधीच्या आधीच्या वाक्यामध्ये आस्क याच्या बघा सिंग, सॅंग, सम तीन रूप. सिंग पहिला आहे, सिंग, सॅंग, सम. इथं आस्क. म्हणजे याच्यामध्ये काय फरक आहे का? येस, देर इज ऑल्सो, वी कॅन ऑल्सो क्लासिफाय दिस फायनाईट वर्ड्स इन टू कॅटेगरीज. रेग्युलर वर्ड्स अँड इरेग्युलर वर्ड्स. regular verbs and irregular verbs. आता regular verbs means काय? Which verbs, the verbs which tense is changed same way. की ज्या क्रियापदाचा टेन्स बदलतो, त्याचे फॉर्म बदलतात ना, टेन्स फॉर्म आर चेंज इन सेम वे. एकाच प्रकारे ज्यांचे फॉर्म बदलला, प्रेझेंट टेन्स फॉर्म, पास्ट टेन्स फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म्स, त्यांना आपण रेग्युलर वर्ड्स म्हणतो. अँड द वर्ड्स, इरेग्युलर वर्ड्स आर दोज
whose present tense form, past tense forms and past participle forms are totally different. त्यांची तीनही रूप वेगवेगळे असतात, त्याची स्पेलिंग चेंज होतो, त्यांना आपण इरेग्युलर व्हर्ब्स म्हणतो. पहा आता पहिली गोष्ट की व्हर्बचे 3 नाही 4 फॉर्म्स म्हणू आपण त्याला. काय 4 फॉर्म्स, ज्यावेळेस 3 आहेत त्याला आपण 4 रूप म्हणतो. पहिला रूप, दुसरा रूप, तिसरा रूप, चौथा रूप. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म. मग याला काही नाव आहे का? पहिला रूप म्हणजे असं होते का? नाही होत. मग याला बघा व्हर्ब्स म्हटल्यानंतर त्याचे आपण जनरली 3 आहे ते 4 करू आपण. प्रेझेंट टेन्स फॉर्म, प्रेझेंट टेन्स फॉर्म, त्याला हा फर्स्ट फॉर्म, त्याला आपण फर्स्ट फॉर्म म्हणतो. आता सेकंड फॉर्म त्याला सेकंड फॉर्म, त्याला काय म्हणतो बा? पास्ट टेन्स फॉर्म. हे लक्षात ठेवा बरोबर. ते काय? दुसरा रूप, पहिला रूप, दुसरा रूप. आता थर्ड फॉर्म आपण म्हणतो ना क्रियापदाचं तिसरं रूप. आता क्रियापद तिसरं रूपाला काय म्हणतात? पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल फॉर्म. हे लक्षात घ्यायचं की पहिला रूप म्हणजे प्रेझेंट टेन्स फॉर्म, ओरिजिनल फॉर्म, ओरिजिनल जो असतो त्याला प्रेझेंट टेन्स फॉर्म म्हणतो आपण. सेकंड फॉर्मला आपण म्हणतो पास्ट टेन्स फॉर्म आहे नाही. दुसरा रूप म्हणजे पास्ट टेन्स फॉर्म. जो तिसरा रूप असतो थर्ड फॉर्म त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल फॉर्म. याला आपण तिसरा रूप म्हणतो पास्ट पार्टिसिपल फॉर्म. आणि फोर्थ फॉर्म आपण चौथा रूप म्हणतो त्याला आपण चौथा रूप म्हणतो. फोर्थ फॉर्म त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. याला आपण आयएनजी फॉर्म म्हणतो, याला आपण आयएनजी फॉर्म म्हणतो. म्हणजे आपण जर म्हणलं क्रियापदाचे किती रूप होतात, क्रियापदाचे किती रूप होतात तर आपण म्हणू 4. तर आपण म्हणू आधी 3 म्हटले जातात, आजकाल 4 म्हणतात. कोणते कोणते? पहिला रूप म्हणजे प्रेझेंट टेन्स फॉर्म आहे की नाही, वर्तमानकालीन रूप. सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट टेन्स फॉर्म, भूतकालीन रूप. थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म अँड फोर्थ फॉर्म म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे की नाही. आता आपण रेग्युलर व्हर्ब पाहू. रेग्युलर व्हर्ब ज्याचे 3 रूप करताना, 3 रूप करताना सारखेपणा येतो. पहा आपण पाहिलं आस्क, आस्क, आस्क्ड आणि फोर्थ फॉर्म आहे आस्किंग. जसं इथं पहा वॉक, 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 वॉकिंग आहे की नाही. वॉक, 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 वॉकिंग. एवढं इझी आहे. म्हणजे बघा यायचं पहा काय होत आहे. या क्रियापदाला ईडी लागलं की पास्ट टेन्स होतो, ईडी लागलं की पास्ट टेन्स होतो. इथे बघा ईडी लागलं की पास्ट, असे पुष्कळ क्रियापद आहे की नाही. टॉक आहे, टॉक, टॉक, टॉक. थर्ड फॉर्म आहे टॉकिंग. तर अशा प्रकारे जे क्रियापद असतात ज्याचं पास्ट टेन्स करताना ईडी लागतो, पास्ट पार्टिसिपल करताना ईडी लागतो आणि आयएनजी फॉर्म म्हणजे सगळ्यांचा सेम असतो. आयएनजी फॉर्म चौथा रूपात सगळ्याच क्रियापद रेग्युलर असो की इरेग्युलर असो काय होते की आयएनजी लावताना सगळ्यांना सारखंच लावावं लागतं, त्याला काही बदलच नाही. पण 3 रूप लक्षात घ्यायचे. 3 रूप करताना त्याला फक्त साधे आहेत. ईडी लागलं की त्याला पास्ट टेन्स पास्ट पार्टिसिपल होतो, त्याला आपण रेग्युलर व्हर्ब्स असे म्हणून. जसं ओपन आहे पहा, ओपन म्हणजे खोलणे, ओपन करणे, ओपन, ओपन, ओपन आणि ओपनिंग ते तो काही वादच नाही आहे की नाही. ओपन, ओपन, ओपन. क्लोज, 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 क्लोजिंग. म्हणजे काय इथं लक्षात येत तुमच्या, इथं सरळ लक्षात येत आहे की रेग्युलर व्हर्ब्स म्हणजे काय तर ज्याचा पास्ट टेन्स करताना ईडी लागतो आणि पास्ट पार्टिसिपल करताना ईडी लागतो, त्याला आपण रेग्युलर व्हर्ब्स म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण रेग्युलर व्हर्ब्स. म्हणजे फायनाईट सुरू आहे आपला, फायनाईट मधला प्रकार आहे. रेग्युलर व्हर्ब्स म्हणजे काय ज्याचे पहिला रूप असतो, दुसरा रूप करताना, तिसरा रूप करताना सारखा आहे का ईडी लागून होतो, त्याला आपण रेग्युलर व्हर्ब्स म्हणू. असे हजारो आहेत, कितीतरी आपल्याला लिहिता येईल.
आहे की नाही. अनेकदा आपण बोलता बोलता कितीतरी शब्द लिहून टाकतो. फक्त लक्षात घ्यायचं ईडी लागलं की समजायचं ईडी लागला त्याला म्हणजे हा रेग्युलर व्हर्ब आहे. आणि हे लक्षात ठेवायला अतिशय सोपे आहेत. हे जे रेग्युलर व्हर्ब्स आहेत लक्षात ठेवायला अतिशय सोपे असतात. त्यामुळं हे याला आपण रेग्युलर व्हर्ब्स म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. आता आपण इररेग्युलर व्हर्ब्स पाहू ज्याचे तीनही रूप वेगवेगळे होतात. आता इररेग्युलर व्हर्ब म्हणजे काय, ज्याचे तीनही रूप वेगवेगळे होतात त्याला आपण इररेग्युलर व्हर्ब्स म्हणू. आता ते कसे पाहू आपण. इररेग्युलर व्हर्ब्स तर आपण काय आता इररेग्युलर व्हर्ब्स पाहत आहे की नाही. आता इररेग्युलर व्हर्ब्स म्हणजे ज्याचे तीनही रूप वेगवेगळे होतात. आता चौथा रूप पाहिला आपण. चौथा रूप हा आयएनजी फॉर्म. त्या सगळ्यांचे सारखे असतात. त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी लावणे म्हणजे तो चौथा रूप, त्याला प्रेझेंट पार्टिसिपल आपण म्हणतो. आता आपण पाहू इररेग्युलर व्हर्ब जसा ईट आहे. ईट म्हणजे खाणे पहिलं रूप प्रेझेंट टेन्स फॉर्म. मग याचा पास्ट टेन्स आहे ॲट खाल्लं आणि थर्ड फॉर्म आहे ईटन. पाहायचा हा इररेग्युलर. पहिली ईट ईएटी ईट एटीई ईट ईएटीएन ईटन आहे की नाही. बघा राईट शब्द राईट म्हणजे लिहिणे. राईट म्हणजे लिहिणे. पहा त्याचा पास्ट टेन्स फॉर्म आहे रोट आणि पास्ट पार्टिसिपल आहे रिटन. राईट रोट रिटन आहे की नाही. म्हणजे इररेग्युलर व्हर्ब्स म्हणजे काय, त्याचा पहिला रूप दुसरं रूप आणि तिसरं रूप हे तीनही रूप कसे आहेत अलग अलग आहेत. त्याला आपण इररेग्युलर व्हर्ब्स मध्ये लक्षातच ठेवावं लागतात. जसं ते रेग्युलर व्हर्ब्स सगळ्यांना माहीत आहे. ईडी लागला की पास्ट टेन्स होतो पास्ट पार्टिसिपल त्याला आपोआप होतो. पण त्याचा पहिला रूप लक्षात ठेवावं लागते दुसरं आणि ते तसा ब्रेक. ब्रेक म्हणजे मोडणे तोडणे. ब्रेक ब्रोक ब्रोकन आहे ना. हा फाईट फॉट. फाईट म्हणजे लढणे झगडा करणे. फाईट फॉट हॉट आहे की नाही. तसं फील म्हणजे वाटणे म्हणा नाही का. फील फेल्ट फेल्ट. तर अशा प्रकारे जसं आपण सिंग पाहिलं सिंग सॅंग सन. आता डिग म्हणजे खणणे माहिती समजा. डिग म्हणजे खणणे. डिग डग डग आहे की नाही. रिंग म्हणजे वाजवणे. रिंग रँग रंग. रिंग रँग रंग सिंग सॅंग सिंग आहे की नाही. त्याचा फीड आहे. फीड म्हणजे खाऊ घालणे. फीड म्हणजे खाऊ घालणे. फीड फेड फेड. तर यांना म्हणतो आपण इररेग्युलर व्हर्ब. जे पहिलं रूप दुसरं रूप तिसरं रूप हे अलग अलग होतं. स्पेलिंगमध्ये बदल होतात. त्यांना आपण इररेग्युलर व्हर्ब्स असे म्हणतो. आता हे म्हणाल तुम्ही लिहून द्या. नाही लिहायला नाही जमत. भरपूर आहेत हजारो आहेत. लिहायला जमत नाही. तर जेव्हा आपण वाचन करतो ना वाचन करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. वाचन करताना आपण शोधायचं की याचं पहिलं रूप काय दुसरं रूप काय तिसरं रूप काय. आपले जे शिक्षक असतात त्यांना विचारायचं सर याची तीन रूप काय आहेत. कधी लक्षात घ्या जेव्हा आपण इंग्रजी हा विषय शिकतो तेव्हा जे सर शिकवतात मॅडम शिकवतात तेव्हा आपण मुद्दाम विचारतो सर किंवा मॅडम की हा पहिला रूप आहे क्रियापद आहे ना मग याचे तीन रूप काय आहेत. तर तुमचे सर किंवा मॅडम ते लिहून देतील. त्यावर आपण लक्षात येईल की हा रेग्युलर आहे का इररेग्युलर आहे. ते पाठ असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण समोर ग्रामर शिकू ना जेव्हा तुम्ही शिकता कोणताही ग्रामर आहे कोणताही प्रकार आहे टेन्सेस आहे पॅसिव्ह वॉइस आहे ॲक्टिव्ह वॉइस आहे डिग्रीज आहे डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या रूपांचं पहिलं रूप काय दुसरं रूप काय तिसरं रूप काय यांचं काम पडणार आहे. त्यामुळं जेव्हा आपण वर्गात जातो जेव्हा सर मॅडम शिकवतात तेव्हा आपलं काम आहे विचारणं सर हा जर वर्ब आहे क्रियापद आहे विचारतो थ्री फॉर्मचे तीन रूप काय मग ते सांगतील आपण लिहून घ्यायचे नोटबुकात पाठ करायचे. आता अजून एक प्रकार आहे त्याचे तीनही रूप सारखीच आहेत त्याच्यामध्ये बदल होत नाही. असे काही क्रियापद आहेत ज्यांचे तीनही रूप सारखी आहेत. तसे क्रियापद पाहू आपण. कसं आहे कट. कट म्हणजे कापणे. कट कट कट. स्प्रेड. स्प्रेड म्हणजे पसरविणे. स्प्रेड स्प्रेड स्प्रेड. पुट म्हणजे ठेवणे. पुट पुट पुट. असेही काही क्रियापद आहेत.
आहे की नाही. शट म्हणजे बंद करणे, शट क्लोज म्हणजे बंद करणे, शट म्हणजे सुद्धा बंद, शट 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 म्हणजे असे सुद्धा एक शब्द रीड म्हणजे वाचन करणे, रीड म्हणजे वाचन करणे. आता बघा रीड स्पेलिंग मात्र तीनही संख्या आहे, रीड रेड रेड. पहिलं रूप असेल तर रीड म्हणायचं आणि दुसरं रूप असेल तर रेड म्हणायचं. स्पेलिंग तीच, स्पेलिंगमध्ये नो चेंज. रीड रेड रेड हे सुद्धा त्याचे तीनही रूप सारखे आहेत, असेही क्रियापद आहेत, आहे की नाही. तर अशा प्रकारे याच्यामध्ये भरपूर आहे, याच्यामध्ये भरपूर आहे, लिहून देणं शक्य नाही. तर काय पाहिलं आपण, फायनाईट वर्ब्स व्हिच आर चेंज अकॉर्डिंग टू द टेन्स ऑफ द सेंटेन्स, अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट इन द सेंटेन्स, दोज आर कॉल्ड फायनाईट वर्ब्स. त्याचे तीन रूप करताना ते दोन प्रकार केले, जे आपण तीन रूप करतो ते दोन प्रकार केले, रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स. आणि तिसरा होता की त्याचे तीनही रूप सारखे असतात ते क्रियापद, त्याला लक्षात ठेवायचे, आहे की नाही. अजून याच्यामध्ये एक प्रकार आहे ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह, बस 2 मिनिटाचा भाग आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब्स अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आता ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजे का, विच हॅज ऑब्जेक्ट ऑलवेज, ऑलवेज ज्यांच्या नेहमी ज्याच्यासोबत नेहमी हा ऑब्जेक्ट असतो. तसं बघा, आय कॉल्ड हर, क्रियापद आहे त्यानंतर ऑब्जेक्ट येतो, कंपल्सरी असतो, म्हणजे कंपल्सरी पण नाही परंतु येतो, आपण लिहितो जनरली. आपण म्हणू ना आय ईट अ मँगो, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आलेला आहे, वर्ब नंतर ऑब्जेक्ट आलेला ट्रान्झिटिव्ह वर्ब बनतो. आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, आता सोपं आहे. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे विच डज नॉट हॅव ऑब्जेक्ट्स, ज्यांच्यामध्ये ऑब्जेक्ट्स नसतात त्याला आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणतो, त्याला आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणतो. त्यांच्यानंतर नेहमी प्रिपोजिशन येतो, त्यांच्यानंतर नेहमी प्रिपोजिशन येतो, त्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. जसा आय फील बॅड, इथे ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, प्रिपोजिशन येतो, कधी ॲडजेक्टिव्ह येतो, आहे की नाही, त्याला आपण इनट्रान्झिटिव्ह. पहा कधी तुम्ही जसं आय वॉक ऑन a road, I talk with you, I talked I talk fast. मी वेगात बोललो पाहिजे. फील नंतर ॲडजेक्टिव्ह आहे, कधीच येणार नाही. हे फील आहे, वॉक आहे, टॉक आहे, टॉक आहे, यानंतर कधीही ऑब्जेक्ट येत नाही. असं भरपूर आहे. फ्लाय म्हणजे उडणे, अ बर्ड फ्लाईज इन द स्काय, इन द स्काय, अ बर्ड फ्लाईज द स्काय नाही म्हणत आपण, ऑब्जेक्ट कधीच येत नाही. फ्लाय आहे, फील आहे, वॉक असे कितीतरी क्रियापद आहे की नाही. आता स्विम आहे, स्विम म्हणजे पोहणे, स्विम म्हणजे पोहणे, कारण आता स्विम म्हणजे पोहणे. आय स्विम इन अ रिव्हर, आय स्विम इन वॉटर, आय स्विम वॉटर नाही, म्हणजे यानंतर ऑब्जेक्ट येत नाही, प्रिपोजिशन येतो किंवा ॲडजेक्टिव्ह येतो, ॲडव्हर्ब येतो, म्हणून याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स असे म्हणतात. असे पुष्कळ इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत आपण, आहे नाही. आता आय थिंक दिस इज सफिशियंट. पाहिलं आपण वर्ब्स पाहिलं, वर्ब म्हणजे काय पाहिलं, त्याचे दोन प्रकार पाहिले, फायनाईट आणि इनफायनाईट. त्याच्यामध्ये पहिला प्रकार पाहिला आपण फायनाईट वर्ब्स. मग त्या क्रियापदाची तीन रूपं होतात, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल. चौथा रूप पाहिला आपण प्रेझेंट पार्टिसिपल. 4 रूपं करतो आपण, आहे की नाही. मग त्याचे कसे होतात, त्याचे दोन प्रकार पडतात, त्यांच्या रूप बदलतो ना अकॉर्डिंग टू देअर फॉर्म. देर आर 2 काइंड्स ऑफ फायनाईट वर्ब्स, रेग्युलर अँड इरेग्युलर. रेग्युलर वर्ब्स when we change into past tense form and past tense participle, we add only ed to the original form. त्या ओरिजिनल फॉर्मला आपण ed किंवा d लावतो, त्याला आपण रेग्युलर वर्ब्स म्हटलेलं आहे. आणि इरेग्युलर्स which are changed, the spelling are changed. 3 forms are different. Their first form is different, second and third is different. पहिला दुसरा रूप वेगवेगळे असतात, त्यांना आपण इरेग्युलर वर्ब्स म्हणतो. आणि some verbs which have same, which are same, 3 forms are same, ते तिन्ही रूप सारखे असतात, तेही पाहिलं, आहे नाही. मग ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह पाहिलं की ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्हचा अर्थ काय मराठीमध्ये, सकर्मक, त्याच्यासोबत कर्म नेहमी असतो, नेहमी कर्म असतं.
आणि इंट्रानेटिव्ह म्हणजे अकर्म, त्याच्यावर कर्म नसतो, कधीच येत नाही, असे काही वर्ब्स आहेत. एवढा भाग आपण पाहिला. आय थिंक इट इज सफिशियंट. व्हिडिओ इज बिकमिंग लॉंग, खूप मोठा होत आहे. सो फ्रेंड्स, इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब फर्स्ट, hit the bell icon and keep watching my videos, share my videos to your friends. Bye.